धर्मवीर 2 चित्रपट आणि त्या निमित्ताने आपण गप्पा मारतोय लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्याशी आणि त्यातली एक अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारणारे अभिनेते क्षितिज दाते यांच्याशी. प्रवीण सर, सगळ्यात आधी मला तुम्हाला विचारायचं आहे की धर्मवीर 1 ह्याला भरभरून प्रेम केलं लोकांनी त्याच्यावरती, खूप यशस्वी असा हा चित्रपट ठरला. धर्मवीर 2 हा साकारत असताना नेमका एक लेखक दिग्दर्शक म्हणून डोक्यात काय होतं? मुळात दिघे साहेबांच्या आयुष्याची गोष्ट एका भागात मांडणं तसं सोपं नव्हतं. मी तर म्हणतो खरं तर 1, 2, 3, 4, 5 असे कितीही भाग आले तरी दिघे साहेबांच्या रोजच्या जगण्यातला प्रत्येक दिवस हा सिनेमाचा विषय. इतकं सुंदर आणि प्रेरणादायी आयुष्य दिघे साहेब अवघ्या 50 वर्षात जगून गेले. त्यामुळं आम्ही नशिबवान आहोत की त्यांच्या आयुष्यातले पैलू आम्ही येणाऱ्या पिढ्यांपर्यंत मांडू शकतोय. आज जगभर असा एकही देश नाही जिथं दिघे साहेब माहीत नाहीत. पहिल्या चित्रपटाच्या निमित्तानं आम्ही ते काम केलं, पण कसं होतं की अनेक पैलू मांडायचे राहिले होते. जसं हिंदुत्व या इतक्या सहिष्णू आणि सर्वसमावेशक शब्दाला अनेक ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे आता महाराष्ट्रात आणि देशात. साहजिकच विरोधक असतात, वेगवेगळे पक्षातली लोक असतात, पण या टीका टिप्पणी होत असतात. अशा वेळी हिंदुत्व शब्द आणि त्याचं सर्वसमावेशक दृष्टिकोन हा समाजासमोर येणं खूप गरजेचं होतं. त्यामुळं आम्ही जास्तीत जास्त दिघे साहेबांचं ते हिंदुत्व समाजासमोर आणण्याचा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रयत्न केलाय. दिघे साहेबांचं हिंदुत्व हे 18 पगड जाती जमातींचं होतं. प्रत्येकाला सांभाळून घेणारं होतं आणि पुढे घेऊन जाणारं होतं. फक्त मी एकटाच पुढे जाणार आणि तुम्ही सगळे माझ्या मागून चालणार असे दिघे साहेब नेते नव्हते. मी चाललोय, तुम्ही माझ्या बरोबरीनं चाला, मी तुमच्या खांद्यावर हात टाकून चालतो. तर अशा दिघे साहेबांचं आयुष्य भाग 1, 2, 3, 4, 5 आणताना ते सिनेमे कमी पडतील पण त्यांच्या आयुष्यातील घटना संपायच्या नाही. जसं तुम्ही आता म्हणालात 1, 2, 3, 4, 5, तर अजून ह्या सिरीज मधले काही चित्रपट आणायचे किंवा अजून एखादी कथा, त्यांच्या आयुष्यातला एखादा प्रसंग राहिलाय आणि अजून कदाचित पुढच्या चित्रपटांमध्ये आम्हाला बघता येईल असं आहे का? नाही, ते लेखक दिग्दर्शक नाही ठरवू शकत, तो व्यावसायिकतेचा भाग आहे. तर निर्माते मंगेश देसाई याच्या बाबतीत तो डिसिजन घेतात. आता दुसरा भाग होणार हे पण मला माहित नव्हतं, पण मंगेशने डिक्लेअर केलं आणि मी कामाला लागलो. ओके, त्यामुळं निर्माता ठरवतो, मग लेखक दिग्दर्शक आणि सगळे तंत्रज्ञ कामाला. आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात आजकालची आजूबाजूची परिस्थिती, तर अशा वेळेला आज दिघे साहेब हवे होते असं वाटतं? खरं तर दिघे साहेबांसारखा माणूस अमरपट्टाच घेऊन यावा असं वाटतं, कारण अशी माणसं गेलीच नाही पाहिजेत. कारण जोपर्यंत दिघे साहेबांसारखी माणसं राजकारणात राहतील त्या विचारांची, तोपर्यंत राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला जाईल. त्यामुळे दिघे साहेब एकतर खूपच कमी वयात गेले. आज दिघे साहेब असते तर माझ्या मते ते आता 75च्या आसपास असते. आणि काय धुमधडाक्यात ठाणेकरांनी, महाराष्ट्राने डोक्यावर घेतली असती त्यांची 75. पण आज ते नाहीयेत, पण ते असायला पाहिजे होते हे 100%. आणि क्षितिज सर, तुम्हाला विचारायचं आहे की खूप महत्वाची भूमिका तुम्ही साकारताय, महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री ज्यांना तुम्ही पडद्यावरती साकारताय. प्रेक्षकांचं किती प्रेम लाभलंय ह्या व्यक्तिरेखेसाठी? भाग 1 नंतरच प्रेक्षकांचं खूप प्रेम लाभलं होतं. याचं कारण ते प्रवीण सरांनी खूप योग्य पद्धतीने ती भूमिका त्या सिनेमात आणली होती. आणि अर्थात दिघे साहेबांच्या सगळा जो कार्यभाग आहे आणि त्यांची कार्याची पद्धत जी आहे तसाच अवलंब शिंदे साहेबांनी सुद्धा केलाय आणि ते मोकळेपणे स्वतः सांगतात अनेक ठिकाणी ही गोष्ट. तर मला असं वाटतं ते गुरु शिष्याचं नातं पडद्यावरती आणणं हे पूर्ण क्रेडिट निर्माते आणि लेखक दिग्दर्शक यांचं आहे. ते पेलणं हे आमचं काम आहे. तर ते आम्ही शक्य तितक्या सक्षमपणे पेलायचा प्रयत्न केला, तोच भाग 2 मध्येही प्रयत्न आहे. तर बघूया आता मी खरंच उत्सुक आहे लोक काय पद्धतीने काम बघतायत आणि
काय प्रतिक्रिया देतात? आणि या व्यक्तिरेखेचा अभ्यास किंवा त्याची तयारी नेमकी कशी झाली, म्हणजे शिंदे साहेबांची नेमकी चर्चा काय झाली? त्यांच्याशी काही विशेष चर्चा व्हायचं कारण नाही, कारण ते पुरेसे व्यग्र असतात त्यांच्या कामामध्ये. पण अर्थात मंगेश सर आहेत जे शिंदे साहेबांबरोबर अनेक वर्ष काम करत आले. इतर त्यांचे स्टाफ मेंबर्स आहेत ज्यांच्याशी चर्चा करणं हा माझा मुख्य सिलेबसचा भाग होता. पण अर्थात तो होमवर्कचा भाग झाला. प्रवीण सर काय पद्धतीने पात्र लिहितात आणि दिग्दर्शित करतात तो माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा भाग आहे सादर करताना. आणि प्रेक्षकांना काय सांगाल? अवघ्या काही दिवसांवर चित्रपट येऊन ठेपलाय, काय सांगाल प्रेक्षकांना? आमच्यासाठी फार फार महत्वाची आणि मोस्ट अवेटेड तारीख आहे 27 सप्टेंबर 2024, ज्या दिवशी मराठी हिंदी दोन्ही भाषांमध्ये सिनेमा सर्वत्र, सगळ्या महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे तर जगभरात प्रदर्शित होतोय. तर आवर्जून तो जाऊन पहा. याचं कारण तो वंदनीय दिघे साहेबांवर केलेला सिनेमा आहे. गोष्ट पहिल्या भागाची दाखवली त्याच्याहून खूप पुढे ती गोष्ट आता गेलेली आहे. सिनेमा अधिक मनोरंजक, अधिक भक्कम आणि खूप, म्हणजे आम्हाला करायला पहिल्या भागापेक्षा खूप जास्त मजा या भागात आली. तर आवर्जून जाऊन पहा आणि तुमची प्रतिक्रिया कळवा. महाराष्ट्रात खूप कमी वेळा म्हणजे एकतर एखाद्या राजकीय माणसावर बायोपिक आली आणि ती सुपरहिट झाली असं पाहायला मिळालं नव्हतं. दिघे साहेबांची पहिली बायोपिक अशी होती जी सुपर डुपर हिट झाली. तर त्याचा दुसरा भाग येतोय आणि या दुसऱ्या भागात खूप सुंदर गोष्टी आणि मुळात मी जसं म्हटलं तसं साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आहे अशी टॅगलाईन आहे खाली. तर ती तुम्हाला पाहायला खूप मजा येणार आहे. आणि विशेषतः लहान मुलांनी पण हा सिनेमा खूप पाहावा, कारण 10वीच्या सराव परीक्षा हा खूप अत्यंत महत्वाचा विषय आणि लहान मुलांच्या मानगुटीवर बसणारं गणिताचं इंग्रजीचं भूत आणि त्याच्यासाठी किती हसत खेळत या विषयांना सामोरं गेलं पाहिजे ह्याचा एक खूप सुंदर सीन आहे. त्यामुळं सर्व वयोगटांनी हा सिनेमा मंत्रमुग्ध होऊन पाहावा.